हे दोन्ही खेळाडू नक्कीच लवकरात लवकर आपल्या स्टेज जवळ यायचं, आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारायचा आहे. कारण पाहिलं तर चांगली खेळी तुम्ही केली होती. सूरज यांनी पाहिलं तर कालचा जो मॅन ऑफ द मॅच बाकी होता तो आज मात्र आपण देतोय. कारण थोडंसं काल पाहिलं तर टेक्निकल इश्यूमुळे काल आपण दिलं नाही, त्यामुळे आता आज तुम्हाला आम्ही देतोय थोडंसं त्वरित या लवकर. सूरज चला भुआदी 11 लवकरात लवकर फील्ड सजवून घ्या. बॅट्समन आले आहेत ग्राउंड मध्ये, जास्त वेळ घ्यायचा नाहीये. 20 मिनिटाचा वेळ असणार आहे तुमच्याकडे पहिली इनिंग संपवण्यासाठी. ओव्हर टू यू पवन. गजेश कुठे असेल आपण त्वरित माझ्याशी संपर्क साधा प्लीज. लवकर या, आपला मॅचचा मॅन ऑफ द मॅच स्वीकारायचा प्लीज. 40 धाव्यांची खेळी आपण पाहिलं तर केली. एका ओव्हर मध्ये पाहिलं तर 4 षटकार ठोकले तुम्ही. दादांचे शुभ असते मात्र मॅन ऑफ द मॅच. कॅमेरामॅन फोकस करा आपला टॉस का बॉक्सला, जिथे पहिला मॅन ऑफ द मॅच दिला जातोय. पंच आपण मॅच चालू करू शकता. गजेशचा 2 मिनिटं. आपण चांगली खेळी केली, पाहिलं तर खूप दिवसानंतर तुम्हाला बॅटिंग करताना पाहिले. 4 षटकार आले, काय म्हणाल त्यासाठी? काय नाही, मी मेरिटवर खेळत होतो, असा काही बॉलचा विचार नव्हतो करत. लास्ट ओव्हर होती आणि थँक्स फॉर प्रदीप आणि सूरज, हे ट्रस्ट दाखवतात, खूपच ट्रस्ट दाखवतात. पहिल्या मॅच पासून त्यांचा सपोर्ट आहे मला, म्हणून मी एवढा बिंदास खेळतोय. त्यांचं फक्त एकच आहे, दादा आप खडे राहू. भुआदी 11 तुमचा 12वा खेळाडू पाठवा. ओके नक्कीच, तुम्ही जे म्हणालात की चांगली फलंदाजी तुम्ही केली, ऑल द बेस्ट पुढच्या मॅच साठी देखील. आणि सूरज आइए आपको भी मैन ऑफ द मैच का किताब दिया जाएगा. आणि सूरज कालचा मॅन ऑफ द मॅचचा किताब स्वीकारत असताना सूरज या. जास्त काही नाही विचारणार, परंतु तुम्हाला पण निकिंग म्हणलं जातं. मित्रांनो थोडंसं बोलायला लागेल, कारण तुम्ही जर बोलाल तर दिसाल. आपण जीटीसी लाईव्हच्या माध्यमातून आपण दाखवतो युट्यूब लाईव्ह. काय म्हणाल, चांगली तुमची काल खेळ झाली, आजही तुमचा संघ जिंकला, गजेशदाने देखील चांगली बॅटिंग केली, काय म्हणाल? बैकअप अच्छा मिल रहा है, गजेदा भी अच्छा खेल रहे हैं और स्टार्ट भी अच्छा मिल रहा है, तो सब अच्छा ही चल रहा है. तो ऐसे आगे अच्छा चलेगा तो अपन इंशाल्लाह फाइनल मार लेंगे मलिक भाई के साथ. ओके थँक्यू सो मच. हे होते सूरज ज्यांनी काल मॅन ऑफ द मॅच. पहिलाच बॉल होता आणि पहिल्याच बॉलचं स्वागत केलं इथे चौकारासोबत. स्ट्राईकवर आहे सँडी संदीप. अतिशय सुंदर सुरुवात आणि पुढच्या चेंडूवरती मोठा प्रहार. चेंडू जातोय थेट सीमारेषा पार. एक टप्पा बाउन्स चौकारासाठी. डीजे साऊंड. करा, या आधीच्या चेंडूवर होता हा षटकार थेट ग्राउंडच्या बाहेर. सिक्सर. आणि इथे एक चान्स बनत होता, एज लागून जात होता बॉल विकेट कीपर कडे, परंतु हा कॅच ड्रॉप झालेला आहे. बॉल जातो पुढचा हा चेंडू. फिल्डर धावतोय चेंडूच्या मागे, परंतु इथे चेंडू जाऊन थांबवण्यात इथे यश आलेलं आहे. आणि अशा प्रकारे स्कोर बोर्ड पुढे सरसावतोय, येऊन पोहोचतोय 16 रनांवरती. पहिलीच ही ओव्हर, 4 बॉल 16 रन. पाहूयात पुढचा चेंडू.
फिल्डिंग मध्ये थोडेसे चेंजेस. डीप मिड विकेटच्या दिशेने जाताना हा फिल्डर इथे उलट्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता. हा शॉट फिल्डर धावतोय इथे चेंडूच्या मागे आणि 2 रन इथे पूर्ण केलेले आहेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट्स. आणि यासोबतच आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत, मंचावर उपस्थित आहेत टीम जय बजरंगचे ओनर मनोज. मनोज, तुमचं खूप खूप स्वागत आहे DPLच्या या पर्वामध्ये, या टुर्नामेंटमध्ये. पाहूयात पुढचा चेंडू. नक्कीच कुठेतरी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, पण या चेंडूला चांगलं जज केलेलं आहे आणि चेंडू जातोय वाईडच्या दिशेने. एक अतिरिक्त धाव स्कोरबोर्ड पुढे सरसावतोय, येऊन पोहोचतोय 19 रनवरती. 19 रन्स पहिली ओव्हर. यावेळेस मात्र या चेंडूला दिशा दिलेली आहे. चांगलं फुटवर्क आपल्याला पाहायला मिळालं बॅट्समन कडून, नाही तर DS, फिल्डर स्टेजवरती कडून. या, तुम्हाला देखील तुमचे टीम ओनर बोलवतात. प्लीज DS कमिटीच्या वतीने तुम्हाला देखील स्टेजवरती DS. एक ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हर नंतर धाव संख्या झालेली आहे 21 रन्स. 21 रन्स आफ्टर 1 ओव्हर. पाहूयात पुढची ओव्हर हाताळायला कोण येतंय. दुसरी ओव्हर असणार आहे ही. रेड टायगर संघ पहिले फिल्डिंग करतोय. टॉस जिंकून त्याने फिल्डिंग करायचा निर्णय घेतलाय. पाहूयात हा निर्णय कितपत योग्य ठरतोय. या आधीच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तोडफोड बॅटिंग पाहायला मिळाली आपल्याला. दिशा स्मृती या टीम कडून 86 रनांचा टार्गेट होता. पाहूयात या मॅच मध्ये किती रन्सचा टार्गेट जोडतायत भुआदी 11. कपिल, दुसऱ्या 2 ओव्हरला मिनिटं थांबायचं. सुरुवात कपिल, घेऊन आलेला आहे दीपक. या Over to you, मंचावरती आता दिलीप. शुभ सन्मान केला जाईल मनोज पवार यांचा. अमोलदादांच्या शुभ हस्ते आज शुभ सन्मान केला जाईल. मायेची शाल आणि प्रेमाचं पुष्पक देऊन आणि आज स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन मात्र नक्कीच सन्मान केला जात आहे मनोज पवार यांचा. टीम ओनर आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान केला जातोय कमिटीच्या वतीने. अमोलदादांच्या शुभ हस्ते मात्र नक्कीच त्यांचा सन्मान केला जात आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू पवन. नक्कीच यथोचित सन्मान केला जातोय सर्व मान्यवरांचा इथे, सर्व मान्यवरांचा, प्रेक्षकांचा आणि खेळाडूंचा इथे हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 26 जानेवारीचा हा दिवस आणि फायनल डे हा DPLचा. वळूयात मॅच कडे. पुढचा हा चेंडू येतोय. दिलीप आहे बॉलिंग मार्कवर आणि यासोबतच सर्वांचं स्वागत केलेलं आहे षटकार. थँक्यू DJ. पुढचा चेंडू खेळून काढलेला आहे स्क्वेअर कटच्या दिशेने. चांगला कॉल आणि चांगला थ्रो. यासोबतच 1 रन पूर्ण केलेले आहे. स्कोर बोर्ड पुढे सरसावतोय आणि आता येऊन पोहोचतोय 29 रनांवरती, म्हणजेच 29 रन्स आलेले आहेत स्कोर बोर्डवर. दुसरी ओव्हर सुरू आहे. पाहूयात पुढचा चेंडू. यावेळेस मात्र कुठेतरी नक्कीच कॅचचा मौका बनतोय आणि हा चान्स कुठलाही सोडलेला नाहीये. रेड टायगरच्या फिल्डरने चांगला झेल घेतलेला आहे. DJ साऊंड. दिलीपची ही ओव्हर सुरू आहे.
पहिल्या चेंडूवर 1 रन, दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसरा चेंडू 1 रन आणि त्यानंतर एक चांगली सफलता, चांगलं यश प्राप्त झालंय दिलीपला. पहिल्या विकेटचं इथे पतन होतंय, पहिली विकेट जाते, पहिला बॅट्समन ओपनिंग बॅट्समन जातोय पुन्हा तंबूत आणि त्यानंतर कपिल नेक्स्ट एक मिनिट बॅट्समन थांबा. आलेला आहे स्ट्राईकवर. निलेश, ओव्हर टू यू. राजादा कुठे असेल त्यांनी माईकशी संपर्क साधा. राजा खारकर कुठे असेल त्यांनी माईकशी संपर्क साधा. थँक्यू कपिल. वळूयात पुढच्या चेंडूकडे. यावेळेस मात्र चांगल्या गतीचा हा चेंडू होता, वेगवान चेंडू. पंचांचा इशारा इथे महत्वपूर्ण ठरणार आहे. नक्कीच पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. दोन्ही पंच काहीतरी डिस्कस करतायत आपल्या सोबत. सर्व खेळाडूंनी थोडा संयम ठेवायचा आहे. पंच आपला निर्णय लवकरच जाहीर करतील. पंच निर्णय सांगावा आपला. पंचांचा इशारा येतोय, नो बॉल. बघा, मॅच मध्ये नुसतं खेळून बॅटिंग आणि बॉलिंग करून उपयोग नसतो, तर मॅच अवेअरनेस असणं खूप इम्पॉर्टंट आहे. समोरच्या फिल्डिंग टीमने चूक केली आणि ही चूक हेरली दोन्ही बॅट्समननी. नो बॉलची माग होती आणि नो बॉल मिळालेला आहे. अतिशय चांगलं मॅच अवेअरनेस आपल्याला पाहायला मिळतंय भू आदी या टीम कडून. वळूयात पुढच्या चेंडूकडे. या चेंडूवर असणार आहे फ्री हिट. बघूया, थर्ड मॅन फिल्डर. चला वळूयात या फ्री हिटच्या चेंडूकडे. नक्कीच फ्री हिटचा हा चेंडू होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॉल जातोय आकाशात आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत धावून. अतिशय सुंदर कॉलिंग दोन्ही बॅट्समन, चांगलं कोऑर्डिनेशन. धाव संख्या पुढे सरसावते, येऊन पोहोचते 33 रनावरती. 33 रन्स. ग्राउंडच्या आजूबाजूला जे कोणी खेळत असतील प्लेयर्स, त्यांना विनंती आहे कृपया थोडं ग्राउंड पासून दूर राहावं. कुठलाही प्रकारचा बॉल इथे आला नाही पाहिजे ग्राउंड मध्ये. खूप खूप धन्यवाद. आणि यावेळेस मात्र या चेंडूला भिरकावलंय स्टेडियमच्या बाहेर. एक टप्पा जातोय हा. सामना खेळवला जाणार आहे श्री गजानन विरुद्ध आमिर वॉरियर्स. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सनी टॉस का बॉस मंचाकडे यायचंय. श्री गजानन आणि आमिर वॉरियर्स, तुमच्यासाठी हा कॉल असणार आहे. यानंतरचा सामना खेळवला जातोय श्री गजानन विरुद्ध आमिर वॉरियर्स या दोन संघांमध्ये. दोन्ही संघांचे कॅप्टन लवकरात लवकर यायचे टॉस का बॉस कडे. सगळ्यांनी उठायचं, जे बसले काळ्या पडद्याच्या जवळ त्यांनी सगळ्यांनी उठायचं. तिथून सगळ्यांनी उठायचं प्लीज. जे प्रेक्षक बसले त्यांनी प्लीज उठा. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे कोणी साइड स्क्रीन समोर बसू नये, कारण यामुळे बॅट्समन आणि बॉलरला त्रास होऊ शकतो. पुढचा हा चेंडू पाहूयात. लेफ्ट हार्म बॉलर हा चांगला चेंडू होता. पहिला चेंडू डॉट, त्याच्यानंतरच्या चेंडूवरती अतिशय चांगली सुरुवात या बॉलिंगची केलेली आहे राहुल यांनी. राहुल नाम तो सुना ही होगा और ऐसा ही काम कर रहे हैं अपनी टीम के लिए. चांगली सुरुवात या तिसऱ्या ओव्हरची.
फिल्डिंग मध्ये थोडेसे चेंजेस करताना दिसत आहेत इथे आपल्याला कॅप्टन रेड टायगर्सचे. नक्कीच काहीतरी स्ट्रॅटेजी असेल. पाहूयात पुढचा चेंडू, महत्वाचा चेंडू असणार आहे हा. नक्कीच वेळ घेणं महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये. चेंडू टाकायच्या आधी रनअप थोडासा महत्वाचा असतो. पुन्हा वळूयात मॅचकडे. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. या चेंडूवरती यश प्राप्ती होते. बॅट्समन इथे होतोय क्लीन बोल्ड. डीजे साऊंड. येतोय बॅटिंग क्रीज वरती, तो म्हणजे विकास. आतापर्यंत चांगली ओव्हर टाकलेली आहे राहुल यांनी. अतिशय इकॉनॉमिकल ओव्हर. पहिला चेंडू 0, दुसरा चेंडू 1 रन, तिसरा चेंडू वरती विकेट, यश प्राप्ती. पाहूयात पुढचा चेंडू येतोय आणि आता स्ट्राइक वर आहे, तो म्हणजे विकास. विकासला कितपत विकास घडवता येतोय हे पाहूयात. अतिशय सुंदर फटका होता हा डीप मिड विकेटच्या दिशेने. षटकारात कन्वर्ट केलाय या चेंडूला विकासने. पाहूयात पुढचा चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा इथे प्रयत्न होतोय आणि एक टप्पा बाउन्स जातोय. चेंडू थेट सीमारेषा पार पुकारासाठी. या आधीचा चेंडू षटकार, पुढचा चेंडू चौकार. चांगलं स्वागत केलं इथे विकासने. पुढचा चेंडू. या चेंडूवर मात्र अतिरिक्त धाव येते. एक्स्ट्राज मध्ये येत आहेत. नक्कीच बॉलर थोडेसे इथे प्रेशर मध्ये दिसत आहेत. या आधीच्या 2 चेंडूंवरती मोठे फटके लागलेत. एक षटकार आणि एक चौकार आलेला आहे. पुढचा हा चेंडू ओव्हर थ्रो मध्ये इथे कन्वर्ट होतोय आणि या संधीचा फायदा. अजून एक रन आलेला आहे. स्कोर बोर्ड पुढे सरसावतोय आणि या सोबतच भूआदी या संघाची टीम स्कोर झालेला आहे 51 रन्स. 50 अप. जोरदार टाळ झाल्या पाहिजेत भूआदी या संघासाठी. 50 रनांचं त्यांनी इथे मोठं लक्ष्य प्रस्थापित केलंय. बघा, कुठलीही मोठी टुर्नामेंट ही सक्सेसफुल करण्यासाठी अनेक जणांचे हातभार लागत असतात आणि या DPL सीझन 4 चं हे पर्व आहे आणि या पर्वात अनेक महत्वाचे मान्यवर यांचा हातभार लागलेला आहे. सन्माननीय प्रदीप पाटील साहेब, तसेच दिनेश ठाकूर, रणजित सट, दीपक मलेशिया, जय राजभर, दीपक करंडे, प्रवीण पुजारी, त्याचबरोबर आपले मान्यवर नवीन दादा गवते साहेब, राजेश गवते साहेब, अपर्णाताई गवते मॅडम, त्याचबरोबर दीपाताई गवते, वीरेंद्र सिंग, श्री चंद्रम सोनकांबळे साहेब, दामोदर कोटियान साहेब, संतोष मुळे साहेब, या सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. मोठी टुर्नामेंट आहे ही. दिघा विटावा या एरियातील सर्व खेळाडूंसाठी एक सुवर्ण संधी. वळूयात पुन्हा एकदा मॅच कडे.
मोठा फटका मारण्याचा इथे नक्कीच प्रयत्न होता, परंतु चेंडूने थोडीशी दिशा बदलली. टप्प्यानंतर ऑफ साईडच्या दिशेने जाताना हा चेंडू, पहिला चेंडू येतोय डॉट श्री आणि ही गजानन आणि ओव्हर आमिर हाताळतोय वॉरियर्स अभिषेक. दोन्ही संघाच्या संघ मालकाला विनंती आहे, आपले जे खेळाडू आहेत त्यांना मात्र नक्कीच आणि ही चूक होती. एकजूट मोठा करा, कारण फटका पुढचा येतोय. तुमचा सामना फुलटॉस असेल. चेंडू होता. या चेंडूला पाठवलं थेट सीम. श्री गजानन आणि आमिर वॉरियर्स हे दोन्ही संघाचे कॅप्टन जे असतील त्यांनी नक्कीच ही ओव्हर संपल्यानंतर टॉस का बॉक्स जवळ यायचे, टॉस केला जाईल. पुन्हा एकदा हा फुलटॉस चेंडू होता, पण मोठा फटका इथे कन्वर्ट करता आलेला नाहीये. या चेंडूवर फक्त आणि फक्त एक धाव मिळेल. धाव संख्या येऊन पोहोचते आता 58 रन्स वरती. 58 रन. अतिशय चांगली सुरुवात भुआदी 11 या संघाची. आणि हा चेंडू, पंचांचा इशारा येतोय, नो बॉल. आणि या चेंडूला कन्वर्ट बॉल छूटा और गया सीधा स्टेडियम के बाहर. अगली गेंद. पुन्हा एकदा मोठा फटका, स्ट्रेट शॉट. एक सुंदर फटका आपल्याला इथे पाहायला मिळाला. षट पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय थेट आकाशात. फिल्डर येतोय चेंडू खाली आणि यासोबतच यश प्राप्त. टॉस देखील केला जाईल. या 2 बॉल संपल्यानंतर लगेच आपला टॉस करायचा आहे. शेवटचा एक बॉल बाकी. ओके, ठीक आहे. या इनिंगचा हा शेवटचा चेंडू होता. स्ट्रेट बॅटेड खेळलेला आहे कृष्णा याने. आणि या सोबतच गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स. धाव संख्या पुढे सरसावली आणि येऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 73 रनांवरती. म्हणजेच रेड टायगर्स या संघाला जिंकण्यासाठी आवश्यकता असेल ती म्हणजे 74 रन्स. 74 रनांची. 74 रन्स टू विन इन 24 बॉल्स. ओव्हर टू यू पवन. थँक्यू सो मच कपिल. आणि आपण टॉस करणार आहोत लगेच त्वरित. दोन्ही टीमचे कॅप्टन माईकशी संपर्क साधा. श्री गजानन त्यांच्या विरुद्ध पाहिलं तर आमिर वॉरियर्स असा सामना होईल पुढील. आणि पाहिलं तर मनोज पवार साहेबांच्या शुभ हस्ते मात्र नक्कीच आपण टॉस करणार आहोत. श्री गजानन 11 त्यांच्या समोर पाहिलं तर आमिर वॉरियर्स असा सामना होईल. त्यामुळे दोन्ही टीमचे कॅप्टन, श्री गजानन टीमचे कॅप्टन आलेले आहेत, आमिर वॉरियर्स टीमचे कॅप्टन त्वरित माईकशी संपर्क साधा प्लीज. आज भरपूर सामने आपल्याला खेळवायचे, थोडं कोऑपरेट करा. आमिर वॉरियर्स शेवटचा कॉल असेल. वारंवार आम्ही सूचना करतो, या सूचनेकडे लक्ष द्या.
अमीर वॉरियर्स या संघाचे संघ कॅप्टन देखील आलेले आहेत आणि मात्र टॉस केला जाईल. टेल असा कॉल केला आणि हेड आलाय. प्रवीण अण्णा निर्णय काय असेल? बॅटिंग करण्याचा निर्णय काय म्हणाला? आता बॅटिंग करायचे, तुम्हाला किती धाव बनवणार आहात तुम्ही? मलिक भाई या तुम्ही देखील थोडंसं बोलूया, आपण बातचीत करूया, कारण आता पाहिलं तर इम्पॉर्टंट सामना आहे दोन्ही संघासाठी नक्कीच. आणि तुम्ही बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय, काय म्हणाल? किती धाव बनवणार? 55-60 मारेंगे बस हो गए. 55-60 धावायचं मात्र ते बोलतायत की आम्ही बनवू. तुम्ही कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करा त्यांना, कारण त्यांनी 55-60चं आव्हान ठेवण्याचं आम्ही लक्ष ठेवू असं म्हणले, काय म्हणाल तुम्ही? बिस्मिल्लाह, हमारे पास बैट्समैन है, 50-60 हम आराम से मारेंगे इंशाल्लाह. हम कोशिश करेंगे कि जो है स्कोर जो है 40 के अंदर रहे. 40-42 142 ये आराम से चेस करने वाला स्कोर है. हम 40-42 तक जाएंगे. ओके, थँक्यू सो मच. हे होते आमच्यासमोर आमिर. आणि टॉस जिंकलाय तो प्रवीण अण्णा अर्थात श्री गजानन या संघाने, आणि नक्कीच पाहिलं तर फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. ओव्हर टू कॉम बॉक्स. चला भुआदी 11 संघ लवकरात लवकर सुरुवात करायची आहे पुढच्या इनिंगला. फक्त 20 मिनिटाचा वेळ असणार आहे तुमच्याकडे. 20 मिनिटात ओव्हर न संपल्यास 5 रनांची पेनल्टी लावण्यात येईल. लवकरात लवकर ओव्हर संपवायचे आहेत. 74 रन्स टू विन रेड टायगर्सच्या संघाला. भुआदी के पास दीपक करंडकर जैसे तेज गेंदबाज टीम में मौजूद हैं और कृष्णा पहला ओवर लेकर फुल टॉस डिलीवरी. गेंद लेग साइड में, वहां पे काफी अच्छी फील्डिंग और एक रन आसानी से चुरा लिया. रेगुलर प्रैक्टिस के गेंदबाज दीपक करंडकर. नेक्स्ट डिलीवरी और फिर से एक रन चुराया. स्कोर बढ़ता हुआ टोटल 2 रन. पहला ओवर प्रगति पर. जी बिल्कुल राजन, रेगुलर प्रैक्टिस में होना बहुत महत्वपूर्ण होता है और ये दिख रहा है इस गेंदबाज की बॉलिंग में. काफी अच्छे टप्पे की गेंद थी. अगली गेंद स्टेप आउट करके मारने का यहाँ पे प्रयास जरूर था, लेकिन वापस एक बार ये गेंद होती हुई डॉट. अब तक स्कोर बोर्ड पर सिर्फ और सिर्फ 2 रन. क्या कहेंगे राजन इस बॉलर के बारे में? काफी किफायती गेंदबाजी. कृष्णा एक काफी अच्छे ऑलराउंडर हैं, काफी अच्छी गेंदबाजी और बल्लेबाजी भी दोनों करते हैं. फिर से एक डॉट डिलीवरी. व्हाट ए बॉलिंग बाय कृष्णा. बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन. गति में परिवर्तन किया इस बार. टप्पा थोड़ा सा पीछे खींच लिया. बैट्समैन को यहाँ पे कंप्लीटली सरप्राइजिंग था ये गेंद. अगली गेंद फुल टॉस डिलीवरी. काफी गति के साथ डाला हुआ बॉल और लेग बाई के द्वारा एक रन आसानी से चुरा लिया. बहुत ही सटीक लेंथ की ये गेंदबाजी हो रही है. हर गेंद पे एक अलग वेरिएशन देखने मिल रहा है. 74 रन का टारगेट है यहाँ पे. फिर से एक डॉट डिलीवरी. अच्छा ओवर बीता ये कृष्णा का. सिर्फ और सिर्फ 3 रन जाया किए इस ओवर में. अभी भी 18 गेंदों का खेल बचा है.
74 रन्स टू विन, टारगेट है 74 रन्स का। स्कोर बोर्ड पर अब तक लग चुके हैं सिर्फ और सिर्फ 3 रन। भू आदि के पास अभी दीपक करंट का जैसे तेज गेंदबाज अभी मौजूद है ग्राउंड में, उनको भी चांस मिलना चाहिए हमारे हिसाब से। काफी अच्छी शुरुआत यहाँ पे बॉलिंग की है कृष्णा ने, और अगली गेंदबाजी की कमान संभालने यहाँ पे आ चुके हैं राज। देखिए राज क्या राज कर पाते हैं इस ग्राउंड पे। पहली ही ये गेंद थोड़ी सी खराब शुरुआत, एक्स्ट्राज में आती हुई ये गेंद वाइड के स्वरूप में 1 रन जोड़ दीजिए। आगे बढ़ता हुआ स्कोर बोर्ड 4 रनों पर। फुल टॉस गेंद थी ये, इस गेंद को कन्वर्ट करना जरूर चाहते थे बड़े हिट में, लेकिन थोड़ा सा मिस हिट। थोड़े से नाखुश होंगे खुद से। इस गेंद पे मिलेगा सिर्फ और सिर्फ 1 रन। वापस एक बार अंपायर का इशारा, एक्स्ट्राज में आती हुई ये गेंद फिर से डालनी होगी। इस बार इस गेंद को पहले ही पढ़ लिया था, और ये क्या डाइविंग कैच हो सकता था, लेकिन खुद को संभाला। कैच हो सकता था, ये ट्राई जरूर किया था। 100 मार्क्स फॉर एफर्ट्स। थोड़ी सी खराब शुरुआत के बाद वापस एक अच्छे टप्पे की गेंदबाजी राज की तरफ से। इस गेंद पर मिलेगा सिर्फ 1 रन। अगली गेंद, इस बार बड़ा हिट सीधा स्टेडियम के बाहर, 6 रनों के लिए। ये मजदूर कहां ओए, तारीख पे तारीख नहीं, रन्स पे रन्स आ रहे हैं। बहुत ही बेहतरीन शुरुआत इस बार इस बल्लेबाज की तरफ से। अगली गेंद, वापस एक बार बड़ा हिट लगाने का प्रयास जरूर, लेकिन ये गेंद होती हुई डॉट। स्कोर बोर्ड धीरे धीरे आगे बढ़ता हुआ अब पहुंच चुका है 13 रनों पर। 13 रन ऑन बोर्ड। कितनी बॉल बाकी है? आखिरी 2 गेंदें इस ओवर की। उठा के खेल दिया, इस बार कैच का मौका जरूर बनेगा, लेकिन हुई ये गेंद 6, माफ कीजिए, सिक्सर था ये। काफी अच्छा शॉट विपिन के द्वारा, और गेंद सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। अंपायर का इशारा, फाइनल इशारा। अगली गेंद, इस बार बड़ा शॉट लगाने का प्रयास जरूर था, एज लग के स्टंप्स के पीछे हुए जाती हुई ये गेंद डायरेक्ट हिट, शायद रनआउट का मौका बन रहा था। स्कोर बोर्ड आगे बढ़ता हुआ 18 रन जोड़ दीजिए स्कोर बोर्ड पे। तीसरा ओवर, महत्वपूर्ण ओवर। देखेंगे भू आदि की तरफ से ये तीसरा ओवर डालने कौन आता है।
तीसरा ओवर लेकर विकास अपने बॉलिंग मार्ग पर रेडी होते हुए, टीम के कैप्टन हैं। दोनों साइड गेंद को स्विंग कराते हैं विकास। सामने होंगे बिपिन सिंह। चला जास्त वेळ घ्यायचा नाहीये भुआदी वेलन, लवकरात लवकर आपण सुरुवात करायची आहे पुढच्या ओव्हरला. जास्त वेळ नाही आपल्याकडे, अजून अनेक सामने खेळवायचे आहेत. 20 मिनिटाचा वेळ आहे तुमच्याकडे ओव्हर संपवण्यासाठी. लवकरात लवकर पुढचा चेंडू. फुलटॉस चेंडू होता हा, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जातोय थेट फिल्डरच्या हातात आणि धाव येते फक्त आणि फक्त एक. मोठी टुर्नामेंट ही दिघा प्रीमियर लीग. आणि या सोबतच थोडीशी मिसफील्ड आपल्याला पाहायला मिळाली ती कीपर कडून. पंचांचा इशारा महत्वाचा ठरणार आहे. 22च्या स्वरूपात इथे धावा येत आहेत. धाव संख्या पुढे सरसावते 20 रनांसाठी. डीपीएल ची टुर्नामेंट. पहिलं पारितोषिक असणार आहे 44,444 रुपयांचं. दुसरं पारितोषिक 22,222 आणि अनेक बक्षिसांची लयलूट. मोठा फटका पुन्हा एकदा खेळलेला आहे कव्हर्स रिजन मध्ये. चेंडू जातो एक टप्पा. मुझे ऐसी उम्मीद है कि लास्ट ओवर दीपक करांडेकर के हाथों में दी जाएगी। ये गेंद कुछ समझी नहीं क्योंकि ये पिच के बाहर गिरी गेंद शायद, और अंपायर का डिसीजन फाइनल डिसीजन होगा. अंपायर का इशारा आते हुए यहाँ पे नो बॉल. अंपायर डिसीजन फाइनल डिसीजन. विकास सर मैच कंटिन्यू करिए। चला भुआदी 11 मॅचला सुरुवात करायची आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे. पंचांनी निर्णय दिलेला आहे नो बॉलचा. कोणत्याही प्रकारचा वाद घालू नये पंचांसोबत. ये नो बॉल है, इसके बाद अगली बॉल फ्री हिट। पुढचा चेंडू येतोय अतिरिक्त धाव, वाईड रन्स. स्कोर बोर्ड पुढे सरसावतोय, येऊन पोहोचतोय 26 रनांवरती. 26 रन्स. बॉलिंग मार्कवर आहे विकास. यावेळेस मात्र कोणतीही चूक नाही. डॉट चेंडू येतोय. पुढचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. इथे फिल्डर येतोय, बॉल खाली. कॅचचा नक्कीच चान्स बनत होता, परंतु थोडासा लांब होता हा चेंडू. या चेंडूवर मिळतायत 2 धावा. आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सन्माननीय टीम ओनर्स दिशा स्मृतीचे विशाल निकम आणि त्यासोबतच रेड टायगर संघाचे संघमालक विजय पाल. दोन्ही संघ मालकांना विनंती आहे कृपया आपण व्यासपीठावर यायचंय. आपल्या इथे यथोचित स्वागत केलं जाईल शाल आणि श्रीफळ देऊन. नक्कीच संघ मालकांचा इथे सन्मान होतोय, स्वागत होतोय. खूप खूप स्वागत आहे तुमचं. खूप खूप धन्यवाद. वळूयात पुन्हा एकदा मॅच कडे.
3 ओव्हरच्या खेळानंतर धाव संख्या येऊन पोहोचलेली आहे 29 रन्स वरती. मैच कंटिन्यू रखिए सर. आवाज आ रहा है क्या? हेलो. सर मैच कंटिन्यू करिए. काफी अच्छी गेंद और ये अंपायर का कोई डिसीजन नहीं इस बॉल पर. और अगली गेंद लेकर नीलेश अपने बॉलिंग मार्क पर और दिलीप राजभर तैयार होते हुए और ये घुमा दिया बैट उन्होंने बॉल स्क्वेअर की तरफ जाते हुए. तसेच रेड टायगर संघाचे संघमालक सन्माननीय विजय पाल हे देखील आपल्या सोबत उपस्थित आहेत. त्यांनी कृपया व्यासपीठावर यायचंय. सन्माननीय विजय पाल रेड टायगर या संघाचे संघमालक. बाजू 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 प्लीज. पुढचा चेंडू आणि या चेंडूचा चांगलाच समाचार घेतलाय, पाठवलंय थेट सीमारेषा पार. षटकार येतोय, मोठा फटका. धाव संख्या पुढे सरसावते, येऊन पोहोचते 37 रन्स वरती. अतिशय सुंदर फटका होता हा. थेट स्टेडियमच्या बाहेर जातोय चेंडू. पाहूयात पुढचा चेंडू. यावेळेस मात्र थोडंसं गतीमध्ये परिवर्तन होतं. थोडं शिफ्ट केला चेंडू, टप्पा बदलला आणि काटा बदलणारा हा चेंडू जातोय निर्धाव. गेंद ऑफ स्टंप के काफी ज्यादा बाहर और अंपायर का सिग्नल वाइड बॉल और 1 रन अतिरिक्त में. पंचांचा इशारा येतोय, अतिरिक्त धाव, वाईड रन्स. पवन काफी अच्छा शॉट और गेंद सीधा बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए. और बहुत ही बेहतरीन कैच इस बार पकड़ा है स्टेडियम के बाहर. काफी अच्छा बैटिंग का प्रदर्शन हमें देखने मिल रहा है. छक्कों की यहाँ पे बारिश हो रही है. 6 के बाद 6, बहुत ही बेहतरीन स्ट्रोक. इस बार स्टेप आउट करके मारने का प्रयास जरूर था. रन आउट का यहाँ पे मौका बनता हुआ और इसी के साथ ये रन आउट सफल. अगला मैच